राणीने पोहे छान केले होते नाही? तिच्या हातचा पोहे मी किती वेळाही खाऊ शकतो. बरं उर्मिला, आज तेवढी वरतून पांघरुणं काढून ठेवा बरं का. हो मी काढते ना. तू एकटी कशाला, दोघींनी मिळून काढा. थंडी वाढायला लागली नाही आता? आबा मी तर म्हणतो तुम्ही रोज जॉगिंगला येत जा. थंडीचा त्रास नाही होणार तुम्हाला. इंद्रा, तुला शक्य झालं ना तर सगळ्या शहराला उठवून तू जॉगिंगला घेऊन जाशील. हो मला काहीच प्रॉब्लेम नाही. ऍक्च्युली मी माझ्या वर्कर्सना पण सांगतो, कामावर येण्याच्या आधी काहीतरी एक्सरसाइज वगैरे करत जा. चांगलाय. बाय द वे विक्रांत, आज मेहता इंडस्ट्रीजचं कॉन्ट्रॅक्ट रिन्यू करायचं आपल्याला. ओके? हो मी सगळे पेपर्स रेडी केलेत, फक्त सह्या करायच्यात. नाही, आधी सह्या नाही होणार. का रे? आबा ऍक्च्युली राणीला काही क्लॉजेस खटकतात त्यातले. तो ती आज माझ्यासोबत ऑफिसला येणार आहे, ती एकदा चेक करून घे. अरे पण आपले मेहतांशी जुने संबंध आहेत, सगळे क्लॉज आधीच ठरलेत, मग असं अचानक कसं काय बदलणार? हो कशाला, आतापर्यंत आपण इतके वर्ष असाच कॉन्ट्रॅक्ट केलाय. सो चेंजेस कशाला करायचे? सी आय नो तुम्ही म्हणताय ते सगळं बरोबर आहे, पण राणी उगाचच नाही बोलणार आबा. काहीतरी लॉजिक असेल तिच्या बोलण्यामध्ये. आणि मला असं म्हणायचं, एकदा तिने चेक करून घेतलं तर काय प्रॉब्लेम आहे? ते बरोबर आहे म्हणा. ठीक आहे, घेऊ दे तिला चेक करून. कशाला उगाच, काही गरज नाहीये. काय हरकत आहे एकदा चेक केलं तर. घर बळकवायचं हिला आणि फॅक्टरीवर पण हक्क गाजवायचा आहे. माझा एक शब्द ऐकून घेत नाही, अक्कल काढतो नेहमी. आणि आता ही राणी म्हणाली तर लगेच बरोबर आहे का सगळं? इंदिरा, तू राणीला घेऊन जा. हो बाबा. राणी, हा मी आवरून घेतो, मग आपण निघूया. ओके? हो. गीत गाऊं, मस्तीत राहूं, चिडीत जाऊ. विला, काय चाललंय तुझं? मला टेन्शन आले, तुला कळत नाही का? काही झालं काय? आणि एवढा का चिडलास? काय झाले तुला कळलंच नाही? काय झालंय? ती राणी फॅक्टरीमध्ये कॉन्ट्रॅक्ट बघायला येते. ती यायला नकोय फॅक्टरीमध्ये. येऊ देत ना, त्यांना आपल्याला असा काय फरक पडणार आहे? उर्मिला, ती साधी सुधी मुलगी नाहीये, ती काही काढू शकते. काढू देत ना, आपल्याला काय? उर्मिला, तू मूर्ख आहेस का? इतक्या वर्षाच्या मेहनतीवर पाणी फिरेल. हे कॉन्ट्रॅक्ट नेहमीसारखंच व्हायला हवं. तसं जर का झालं नाही तर आपला फायदा होणार नाही, आपल्याला पैसे मिळणार नाही, आपल्याला घरी बसावं लागेल. तू काय बोलतोयस ना, मला कळत नाहीये. राणी म्हणते कॉन्ट्रॅक्ट मध्ये गडबड आहे. ती आहेच, कारण ती मी केली आहे. काय? हो, आत्ता नाही, आबांच्या वेळेपासून करतोय. कोणाच्या लक्षात पण आलेलं नाहीये. हा, फॅक्टरीचं थोडंसं नुकसान होतंय, पण त्यातून आपल्याला फायदा होतोय, आपल्याला पैसे मिळत आहेत. हे कोणाला समजायला नकोय उर्मिला, तुला समजते का? हो. त्यामुळे राणी फॅक्टरीत यायला नकोय. बापरे, असं जर असेल तर आपलं पित्तळ उघडं पडेल. म्हणून ती राणी फॅक्टरीत यायला नकोय. डोक्याला ताप येते उर्मिला, काही करून तिला थांबायला हवं, नाहीतर वाट लागेल. अरे पण आता फॅक्टरीमध्ये जायची परमिशन स्वतः आबांनीच दिली आहे. कसं थांबवणार होतो आपण तिला? राणी, झाली का तयारी? चला चला चला, उशीर होतोय. अरे देवा, फोन कुठे गेला? फोन? हा काय, घेतलाय ना फोन. अहो तुमचा नाही, माझा फोन कुठे गेला? आज ना मला काहीच सापडत नाहीये. राणी चल ना, उशीर होतोय. अगं सर थांबा ना जरा. अगं मी लाख थांबेन, घड्याळ थोडी थांबणार आहे. आपल्याला उशीर होईल ना, चल लवकर. सर तुम्ही असंच करता बर का? तुम्हाला जर एखादी गोष्ट नसेल सापडत तर मी काय सुंबासारखी उभं राहते का? मदत करते ना मी तुम्हाला. तुम्ही नुसतेच उभे. अगं मग तू माग ना माझ्याकडनं हेल्प, मी करेन तुला. हाय का आता? तुम्ही काय मदत मागता माझ्याकडे?
पण मी करते ना आपण तुम्हाला मदत. अगं पण मी विचारतो ना, राणी माझं हे कुठे गेलं, माझं ते कुठे गेलं, तसं तू विचारलंस का मला? बरोबर आहे, आत्ता कळालं मला. चुकलं माझं, मी विचारलं पाहिजे होतं तुम्हाला. शोधता का आता जरा? हो हो शोध. सापडला. चला. हो खुश. अरे आता काय झालं? अहो ज्या कामासाठी चाललोय ते तर घेतलंच नाही ना. थांबा एक मिनिट. चल चला चला. एक काम करते, बुक दे माझ्याकडे, मी माझ्या बॅग मध्ये ठेवतो. नाही नाही नको, मी घेते की. अगं ते ना काय प्रॉब्लेम आहे? अहो नको, तुम्हाला जड होईल उगाच, राहू द्या. हा जड तर होईल, म्हणजे त्या बुकचं वेट आणि तुझं वेट सिमिलरच असेल ना. सर आता तुम्ही चेष्टा करताय माझी. राहू द्या, मीच घेते माझं पुस्तक. अगं मी ठीक आहे, आय एम सॉरी, मस्करी करत होतो. तू ना ते बुक माझ्याकडे दे. अगं तुला माहित नाही का, मोठमोठे लॉयर्स असतात ते त्यांच्या असिस्टंट कडे देतात त्यांचं सामान ठेवायला. तसं तू हे माझ्याकडे दे. आज मी तुझा असिस्टंट बनतो. दे. घ्या. बोल ना. सर एक विचारू का? नाही नको नको प्लीज. सर विचार. तुम्हाला आठवतंय का, म्हणजे आधी नाही का मी फॅक्टरीत पाऊल ठेवलं तुम्हाला अजिबात चालायचं नाही. म्हणजे मी दिसले तरी हाकलून द्यायचात तुम्ही मला, आणि आता स्वतःच फॅक्टरीत नेताय. प्रोग्रेस या. नाही जमणार असेल तर सांग मला, रस्ता मोकळा आहे, जाऊ शकतेस तू. हे बघा सर, तुम्ही असं कामगारांकडून 18 तास काम करून नाही घेऊ शकत सर तुम्ही. सर ते माणसं आहेत, मशीन नाही आहेत. ज्यांना काम करायचं नसेल त्यांनी आत्ताच घरी निघायचं, त्यांनी आत्ताच घरी निघायचं, त्यांनी आत्ताच घरी निघायचं, त्यांनी आत्ताच घरी निघायचं. ती वेळ वेगळी होती राणी. आय नो आय वॉज रॉंग, बट आता तू सोड ना, तू का जुन्या आठवणी करून काढतेस? अहो म्हणजे तसं नाही, पण त्यावेळी कोणी कल्पना केली होती ना की असं काहीतरी होईल. हो वेळेवर नाही आलं तर किती ओरडायचात बाबा तुम्ही. मला वेळ वाया गेलेला आत्ताही आवडत नाही. हो ना, मग कशाला गप्पा मारत बसलात? आमच्या जरांना वेळ वाया गेलेला आवडत नाही. चला तुम्ही. तू चला. चल. मालती, तुम्ही एवढ्या शांत कशा बसू शकता? म्हणजे राणी फॅक्टरीत निघालीये. तिला काय नुसतं निमित्तच पाहिजे उंडारायला. सारखी कामं टाकायची आणि बाहेर फिरत बसायचं. अयो इथली कामं टाळण्यासाठी नाही जाते ती, तिथली कामं व्हावीत म्हणून जातीये. काय बोलते, स्पष्ट बोलशील का जरा? तू काय बोलतेस मला काही कळत नाहीये. अयो किती भोळे आहात तुम्ही. अयो फिरायला जाणं आणि फॅक्टरीमध्ये जाणं वेगळं आहे. आता ती फॅक्टरीत जाणार, काम करणार, इंदिरा भाऊजींच्या पुढे मागे करणार, अक्कल पाजळणार. आणि मग काय, तिने आता सध्या काही केलं, काही बोलली तरी इंदिरा भाऊजींना तिचं कौतुकच वाटतं. ती हे मुद्दामून करणार, कारण इंदिरा भाऊजी तिला फॅक्टरीत घेऊन जाणार आणि तिला हेच हवंय. का? अहो आई, का म्हणजे काय, तिथे फॅक्टरीमध्ये तिला मालकीण म्हणून मिरवायचंय. आता मला सांगा, इतकी वर्ष फॅक्टरीमध्ये आबा आणि विक्रांत जात आहेत ना, आपण कधी गेलो का त्यांच्या मागे? नाही ना. हिचं काय कौतुक आहे? तिकडे इंदिरा भाऊजींना इम्प्रेस करणार, इथे आपण राबणार आणि ती तिकडे मिरवणार. पण हे इंद्राला कळायला नको का? त्याला अक्कल हवी ना. आपल्यासारखा घेऊन जातो तिला प्रत्येक ठिकाणी. अयो आता त्यांना कळत नाही, मग तुम्ही थांबवलं पाहिजे ना. अरे वा, फॅक्टरीमध्ये निघालीस का? हो जरा काम आहे. काही गरज नाहीये. फॅक्टरीमध्ये बाकीचे आहेत काम करायला. इथे घरची कामं कोण करणार आहे? पालती मॅडम, मी केलीच सगळी कामं. जेवण पण बनवून झालंय आणि आवरून पण ठेवलंय मी सगळं. अच्छा, म्हणजे झाली का सगळी कामं? काय म्हणायचंय तुला? इथे आम्ही दिवसभर रिकामेच असतो का? आम्हाला काही काम नाहीये? आई, आज राणीचं फॅक्टरीत येणं फार गरजेचं आहे.
कॉन्ट्रॅक्ट मध्ये काही क्लॉजेस आहेत जे तिला खटकत आहेत आणि तिला लिगल डिपार्टमेंटचं जास्त नॉलेज आहे. शिवाय ती सांगते ना तिने घरातली सगळी कामं केली आहेत. इंद्रा, इतकी वर्ष कोणी बघत नव्हतं का आपल्या फॅक्टरीतली ही कामं? हे असं नाहीये. काय पण लोक नेमलेत ना आपण त्यासाठी, त्यांना पगारही मिळतो त्याचा. हिचं काम नाहीये ते. आई हो, त्यांना आपण पगार देतो, पण त्यांच्या लक्षात त्या गोष्टी नाही आल्या ज्या राणीच्या लक्षात आल्या. म्हणून मला आज तिथे राणीची गरज आहे. अगं काय रे, तू अजून गेला नाहीस? निघतोय. इंद्रा एकटाच जातोय फॅक्टरीत. हिला इथे घरची काम आहे. आज घरची कामं बाकीच्यांनी सांभाळा. राणीनं फॅक्टरीत जाणं गरजेचं आहे. अहो, आपलं लीगल डिपार्टमेंट आहे ना त्यासाठी. ते बघतील ही कामं. नाही, यापुढे लीगल डिपार्टमेंट राणीला सांभाळायचं. त्यामुळे 3 जण योग्य आहे. या तुम्ही. आणि चल येते. मला अजिबात पटलेलं नाही तुमचं वागणं. राणी जर का फॅक्टरीत गेली तर आपल्यालाच मदत होईल म्हणून जा म्हणालो. मी ते म्हणतच नाहीये. मग तुमच्याकडनं आता काही अपेक्षाच नाहीये मला. आता काय झालं? आता काय चुकलंय माझं सांगा ना. नंतर लिगलचं सगळं काम ती सांभाळणार आहे असं का म्हणालात तुम्ही? अच्छा, म्हणून तुम्ही रुसलात. अहो, रुसायचंय काय त्यात? जे चूक आहे ते चूकच आहे ना. यात काय चुकलं माझं? तिला ते जमणार नाही. अहो, इथून पुढे आयुष्य असंच असणार आहे. म्हणून म्हणतो राणीला प्रोत्साहन द्यायला हवं आपण. अहो, पण घाई कशाला करायची? अजून तिचं शिक्षणही पूर्ण नाहीये, कसला अनुभव नाहीये तिला. आधी शिकू द्या, स्वतःला सिद्ध करू द्या. अहो, इंद्रानं स्वतःला सिद्ध करण्याच्या आधी आपण त्याला MD केलं ना. अच्छा, आता तुम्ही तिची तुलना माझ्या इंद्राशी करताय. माझा इंद्रा उच्च शिक्षित आहे, परदेशातून शिकून आलाय. हो, मान्य ना मला. पण म्हणून काही राणी हुशार नाही असं नाहीये ना. अहो, नसेल ती परदेशात शिकली म्हणून तिची काही हुशारी कमी होत नाही. म्हणजे आता ती तिकडे मिरवणार आणि मी काही इथे घरची कामं करत बसायची का? मी असं कुठे म्हटलंय. मला खात्री आहे राणी फॅक्टरी आणि घर या दोन्ही गोष्टी उत्तम सांभाळेल. अहो, ज्या गोष्टी पुरुषांनाही जमत नाही त्या तुम्ही बायका सहज करून दाखवता. राणी करून दाखवेल. आणि जर का आपली सून हुशार असेल तर तिच्या हुशारीला न्याय देण्याची जबाबदारी आपली आहे ना. मला काही माहित नाही. उगाच ना घाई करायची काहीच गरज नाहीये. आधी तिला स्वतःला सिद्ध करू दे. तिला आयतं द्यायची काहीच गरज नाहीये. राणीवर माझा विश्वास आहे. ती स्वतःला नक्की सिद्ध करेल. खूप काम पेंडिंग आहे. बऱ्याचशा मशीन रिप्लेस करायच्या आहेत. केटीन सोबत बसून मीटिंग्स फिक्स करायच्या आहेत. काही एम्प्लॉईजचा परफॉर्मन्स चेक करायचा आहे आणि ज्याच्या परफॉर्मन्समध्ये ग्रोथ नसेल त्याला अनफॉर्च्युनेटली फायर करावं लागेल. मी ना तुला या घरातच राहू देणार नाहीये. हकलून देणार आहे लवकरच. बरं झालं तू सकाळी पेपर्स बघितले. थोडा मीही गोंधळलो होतोच. मला कळेच ना मुद्दा काय आहे नक्की. अफसर एवढं काय त्यात? बाय द वे, सकाळी तू जेव्हा आलीस तेव्हा वेगळ्याच तंत्रीत होतीस. काही झालंय का? राणी राणी काय झालं सर? काय झालं? खाली उतर. काय झालं? काय झालं काय? मी काहीतरी बोलतोय तुझ्याशी. कुठे हरवली आहेस तू? हो, मी ऐकते ना सर. अच्छा, टेल मी, काय बोलत होतो मी? ते तुम्ही मी ते उशिरा आले म्हणून काहीतरी बोलत होतात ना. काही बोलशील का आता? दिसतंय मला तुझं लक्ष नाहीये. कसला विचार करतेस एवढा? सर,
मी फॅक्टरीत यायला नको होतं का? पण का? तू स्वतःच म्हणत होतीस ना तुला यायचंय फॅक्टरीत. हो म्हणाले होते खरं, पण मला असं वाटतंय की मालती मॅडमला त्रास होईल असं काही केलं नाही पाहिजे. आणि काय होणार आहे त्याने? म्हणजे तू तिच्या मनाप्रमाणे वागलीस तर ती तुला मनापासून ऍक्सेप्ट करेल असं वाटतंय का तुला? नाही तसं नाही, पण त्यांच्या मनाप्रमाणे वागले तर त्यांना त्रास तरी नाही होणार ना. आता ते एवढ्या चिडतात ओरडतात कारण त्यांना त्रासच होत असेल. मला त्यांचा तोच त्रास कमी करायचा. आता सकाळी पण बघा ना, त्या एवढ्या भडकल्या. त्यांना काय? सकाळी आई भडकली होती का? नाही ते म्हणजे त्या काय भडकल्या वगैरे नाहीत. ते हे म्हणजे आणि उगाच खोटं बोलू नकोस. इकडे बघ, माझ्याकडे बघ. सांग मला काय झालं होतं नक्की? नाही म्हणजे एवढं काही नाही, पण मालती मॅडमला माझ्या काही गोष्टी आवडत नाही. मुळात त्यांना मीच आवडत नाही. त्यामुळं कधी कधी मनाला दुखल त्या असं काहीतरी बोलतात. माझी चूक नसली तरी माझी चूक आहे असं म्हणतात. आता त्या माझी चूक सांगतात म्हणून मला वाईट नाही वाटत, पण त्या कधीच माझ्याशी मायनं नाही बोलत. ह्याचं खूप वाईट वाटतं मला. मुळात त्यांना मी या घरातच नकोय. पण सर खरं सांगू का, मला हे घर सोडून नाही जायचंय. इथं तुम्ही, आबासाहेब, अश्विनी, अजितदादा, रत्नाई अशी सोन्यासारखी माणसं जर असतील तर कसं कोणाला घर सोडून जावं असं वाटेल. पण असं काही होणारच नाहीये. तुझी जागा काय फक्त वॉर्डरोब मध्ये किंवा बेडरूम मध्ये नाहीये राणी. त्या घरात आहे तुझी जागा. असं इझिली तुला कोणीही त्या घरातून काढू शकत नाही. हे या फ्रेंडचं तुला प्रॉमिस आहे. काय ना, या इंद्राचं पण असंच आहे. एकतर कोणाची दोस्ती करत नाही आणि जर केली ना तर आयुष्यभर त्याचा हात सोडत नाही. ओके, देन टेल मी, हुकुमाच्या राणीची इच्छा काय? फॅक्टरीत जायचंय की घरी सोडू? फॅक्टरीत जायचंय. ओके चला. अय ड्रामा क्वीन, कुठे हरवलीस? एवढा मोठा माणूस दिसला नाही तुला. सरळ निघून चाललीस. सॉरी यार अजू ब्रो. अरे मी ना माझ्या झोन मध्ये होते. तेच ना, आजकाल तू तुझ्याच झोन मध्ये आहे ग. काय चाललंय काय तुझं? प्रेमात वगैरे पडली नाहीस ना? हे काही काय बोलतोस तू? माझा आणि प्रेमाचा काही संबंध आहे का? हे तुला माहिती आहे ना, मी या सगळ्यापासून किती लांब राहते. मग दिवस रात्र काय करत असतेस मोबाईलवर? काय म्हणजे? हा अरे मी रील्स बघत असते आणि व्लॉग्स बघत असते. म्हणजे माझे व्लॉग्स लोकांना आवडतात की नाही हे बघायला पाहिजे की नाही. अरे खूप कामं असतात बाबा मला. मग रोज रात्री टेरेसवर कोणावर बोलत असतेस कॉलवर? कुणाशी म्हणजे काय? माझ्या मैत्रिणी नाही आहेत का? अरे त्यांच्याशीच बोलत असते मी. नक्की मैत्रिणीशीच बोलते ना? हे तुला काही कामं नाही आहेत का? आणि काय रे, छोट्या बहिणीला असे 1000 प्रश्न विचारून ना त्रास नसतो द्यायचा, कळलं? आणि हा अजू ब्रो, इन केस मी प्रेमात पडले ना तर सगळ्यात आधी मी तुला सांगेन. जाऊ मी? ठीक आहे. हा चिकू, तू इकडे जाणार होतीस ना? ड्रामा क्वीन, तू कितीही ड्रामा केलास ना तरी तुझ्या चेहऱ्यावरचं तेजच सांगते. तू काहीतरी लपवतेस मायापासून. राणीबाई साहेब, कशा आहात तुम्ही?
माधव काका हे बाईसाहेब वगैरे काय बोलताय हो? हे बघा, तुम्ही जर मला बाईसाहेब बोललात ना तर मी बोलणार नाही बरं का तुमच्याशी. बरं राहिलं, पण असं रागू नका आमच्यावर. त्यापेक्षा मी आहे का नाही इथून पुढे तुला राणीच म्हणेन बघा. आता कसं? अहो, राणी हा काय ऐकलं की कसा आपलेपणा वाटतो. बाकी कसे आहात तुम्ही सगळे? एकदम भारी बघ, खाऊन पिऊन सुखी आहे. राणी, अगं तू कशी आहेस? किती दिवसांनी आली फॅक्टरीत? मी बरी आहे, पण अगं ताई आता घरचं पण सगळं बघावं लागतं ना, म्हणून. ते तर आहेच की, पण राणी तू तुझी आणि तुझ्या घरच्या माणसांची काळजी घेत जा. हो. बरं, गोट्या दिसत नाहीये. बरं, गोट्या कुठं आहे? हा काय समोर? आज यायला उशीर झालाय वाटतं. या म्हाताऱ्याला पचकायची काही गरज होती का? आता इंद्रा सर चिडणार आणि पगार पण कापणार. सर ते काय रे, उशीर का झाला तुला? हो सर, ते मी इकडे यायला निघालो सर, पण मध्ये म्हैस रेडा आडवा आला. मग म्हणलं रेड्यानं आपल्याला आडवं करायच्या आधी आपणच दुसरीकडे जाऊ. मग सर दुसरीकडे गेलो तर तिकडं वळू उधळला होता सर. म्हणजे इकडं आड तिकडं वीर असं झालं होतं सर. मग सर मी तिथनं वळालो ना, तर मग माग म्हैस पुढं वळू, मलाच कळलं नाही कुठं वळू. कविता सॉरी सर. मग मी तिकडून वळलो का नाही, मग दुसरीकडे जात होतो, मग काय कळत नाही सर. तिथंच. एक मिनिट, नीट श्वास घे आणि व्यवस्थित सांग, नेमकं कोण कोणाला आडवं आलं होतं? ते रेडा आडवा आला आणि म्हैस उधळली होती. अरे पण तू आत्ता म्हणालास ना की रेडा तुला आडवा आला होता आणि कोणीतरी उधळलं कोणावर. अरे सांगतोयस ना, उशीर कसा झाला ते? ते आहो सर, ते मीच वाट अडवली रेड्याची आणि मग ते मला कळलं नाही. मग मी दुसरीकडनं गेलो तर सायकलची चैन पडली सर. मग अरे बापरे, एवढं सगळं एकदम घडलं ना? नाही म्हणजे हो, नाही एकत्र नाही, ते सगळं हळूहळू झालं. काय झालं? तिच्याकडे का बघतोयस? ती काय नाही करू शकणार याचं. उशीर तुला झालाय. हा बरोबर आहे ना. मग सांग, तुला का उशीर झाला? तुला माहिती आहे ना, इंद्रजित सरांना उशीर झालेला अजिबात चालत नाही. मग का उशीर आलास तू? आणि सरांना आवडत नाही म्हणून नाही, तर आपल्याला लवकर याची शिस्त लागावी म्हणून लवकर यायचं असतं. कळलं का? अगं मी मुद्दामून नाही केलं, कारणच तसं होतं. काय कारण होतं? मी पोरगी बघायला गेलतो. काय करायला गेला होता? कुठे तू मुलगी बघायला गेला होता? खरंच? अरे पण मला खरं सांगायला लाज वाटत होती म्हणून. मग म्हणजे हाच वळू उधळून पोरगी बघायला गेला होता वाटतं. मुलगी पसंत आहे का? काय? मुलगी काय म्हणाली तुला? बरं, तुला मुलगी आवडली आहे का? तिला तू आवडलायस का? तसा मी काय आवडण्यासारखं नाही सर, पण मला ती जाम आवडली. लय भारी दिसत होती, एकदम म्हणजे चांगलं आहे मग, लवकर लग्न करून टाक, फायद्यात राहशील. म्हणजे सर लग्न करून तुम्हालाही फायदा झालाय तर? काय बोलतोय? हा इथं उभं राहायला नुसता जा, टाइमपास करू नको. कामाला लाग, उशीर आलाय नुसता. सर तुम्ही चिडला नाहीत? नाही, ठीक आहे. कोणीतरी मला सांगितलंय वस्तीतले लोक खूप सारे प्रॉब्लेम फेस करून इथे येतात. पण तरी सुद्धा तुम्हाला तर उशीर झालेला अजिबात चालत नाही ना. तरी तुम्ही खूप नीट बोललात हो. हा, मग आता एखाद्याशी मैत्री केली तर त्याचे काहीतरी गुणधर्म लागतीलच ना मला पण.
मग मला पण दोस्तीचे गुण लागलेच पाहिजेत ना. मी सुद्धा आता खूप स्ट्रिक्टली जो काही घोळ झालाय ना तो शोधून काढणार आणि आपलं जे काही नुकसान झालंय ना ते सगळ्यांच्या नजरेसमोर आणणार. जर माझा अंदाज जर खरा ठरला ना तर गेल्या 5 वर्षात आपलं खूप नुकसान झालंय, म्हणजे करोडोचं नुकसान झालंय. ते शोधून काढलं पाहिजे. तुम्ही तुमच्या केबिन मध्ये जा, मी लीगल डिपार्टमेंटला जाऊन माझ्या कामाला लागते. ठीक. सर ते माझं बुक. थँक्यू. चल. हे बघ, काही झालं तरी ती फाईल राणीच्या हातात लागता कामा नाही. कुठे असेल तिथून लपून टाक, जाळून टाक, क्लाउडवर असेल तर डेटा डिलीट कर, पण राणीच्या हातात ते डॉक्युमेंट्स लागता कामा नाही. जर का काही गडबड केलीस तर लक्षात ठेव. सर, तुम्ही हे सगळं सांगायच्या आधी हे करून मोकळं झालं मी. गुड. चला आपण लगेच कामाला लागूया. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तुम्ही मला सगळ्या टेंडर्स आणि डॉक्युमेंट्स ना ओरिजिनल कॉपीज काढून द्या. पण आपल्याकडे ह्या 10 वर्षापासूनच्या खूप जुन्या फाईल्स आहेत, त्या सगळ्या तुम्हाला चेक कराव्या लागतील. ते सगळे रेकॉर्ड चेक करत बसलात तर दिवस जाईल. त्या सगळ्या फाईल ऑनलाईन असतील असं काही नाही, त्यामुळे हे काम खूप वेळ खावं आहे बघा. हो ठीक आहे ना, लागू द्या वेळ. आपण इथे कामासाठी वेळ द्यायलाच येतो ना, काही हरकत नाहीये. तुम्ही मला ते कॉन्ट्रॅक्टचे ओरिजिनल कॉपीज काढून द्या. ठीक आहे. मोठ्या डोंगरावर संजीवनी बुटी शोधण्यासारखा आहे. शोधा शोधा, कितीही शोधा, पण तुम्हाला काहीच सापडणार नाही. एक ट्राय करून बघायला काय हरकत आहे. मी म्हणतो ते इंद्राला पटलं तर सगळे प्रॉब्लेम आधीच सुटतील. इंद्रा, मी काय म्हणतो, राणी ते पेपर चेक करायला ते चांगलंच आहे, पण मला वाटतं आपण पण विचार करायला हवा. क्लायंट आपला खूप जुना आहे, म्हणजे अगदी आबांच्या काळापासून आपले त्याच्याशी चांगले संबंध आहेत. तर मी काय म्हणतो, उगाच त्यांच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये आपण काहीतरी छेडछाड करून अविश्वास नको दाखवायला. नाही म्हणजे त्यांनी जर का ती इगोर घेतलं तर ते कॉन्ट्रॅक्ट टर्मिनेट करतील. डोंट वरी विक्रांत, असं काही नाही होणार. मुळात कुठलाही कॉन्ट्रॅक्ट साईन करण्याआधी चेक करून घेतलेलं कधीही चांगलं असतं. अँड आय एम शुअर राणीला जर त्यात काही गडबड वाटते ना, त्यात गडबड नक्की असणार. हो, पण अरे राणीला त्यातलं काय कळतंय. नाही म्हणजे राणीने जर का त्यात इंटरफेअर केला तर उगाच गैरसमज होऊ शकतो, आणि उगाच राणीच्या नाचण्याने आपण डिसिजन्स नको चेंज करायला. तू काय एवढा स्ट्रेस घेतोयस? त्या क्लायंटला आन्सर करायची रिस्पॉन्सिबिलिटी तुझ्या एकट्याची नाही आहे, त्याला मीही आन्सर करू शकतो. डोंट वरी. अरे पण विक्रांत, इनफ. हे बघ, तुलाही चांगलं माहिती आहे राणी उगाच कुठेही इंटरफेअर नाही करत. ती चेक करते, तिला करू दे ना चेक. आय एम शुअर आपल्या हाती नक्की काहीतरी लागेल. अरे हा राणीचा हात सोडायला काही तयार नाही. राणीने याला पुरता गोळ्यात घेतलाय, पण आता माझा घोळ लक्षात येण्याआधीच मला पुढचा प्लॅन रेडी करून ठेवायला हवा.